आणि कोल्हापुरातून महत्त्वाची बातमी आहे। कोल्हापुरातील पावनगडावरील अतिक्रमण प्रशासनाने आता हटवलंय। किल्ले पावनगडावर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। रात्री उशिरा सुरू झालेली कारवाई सकाळी 9 वाजता संपली आहे। पावनगडावरील अनधिकृतपणे सुरू असलेल्या मदरशांवर ही कारवाई करण्यात आली आहे। हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। भूषण, पावनगडावर अशा प्रकारे मोठी कारवाई करण्यात आली आहे। नक्कीच पन्हाळगडाला लागूनच हा सगळा पावनगड आहे आणि या पावनगडावर गेल्या अनेक वर्षापासून हा अनधिकृत मदरसा जो आहे तो होता आणि त्यानंतर आता गेल्या काही दिवसापासून हिंदुत्ववादी संघटनांनी या सगळ्या मदरशा संदर्भात आक्रमक भूमिका देखील घेतल्याचं पाहायला मिळालं। या गेल्या 3 ते 4 वर्षात हा मदरसा बंद देखील होता, मात्र पुन्हा एकदा हा मदरसा सुरू झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आणि काल रात्री प्रचंड गुप्तता पाळत पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या हा सगळा अनधिकृत मदरसा जो आहे तो पाडण्यात आला। आपण बघू शकतो हा पावनगडाकडे जाणारा रस्ता आहे आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अतिक्रमण पाडण्यासाठी जी वाहनं आहेत त्या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या वाहनांना इथून पुढे प्रवेश दिला जात नाही आणि त्यामुळे साधारण काही वेळापूर्वी सगळे पाडकामाची कार्यवाही संपल्याची देखील माहिती मिळते। मात्र तुर्तास आपण बघतोय कशा पद्धतीचा मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या पावनगडाच्या कडे जाणारा मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर पन्हाळगडा इतकंच महत्त्व पावनगडाला देखील आहे, कारण पन्हाळगडावर मारा करू नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सगळा पावनगड बांधून घेतलेला होता आणि त्यानंतर या सगळ्यावर गेल्या काही वर्षात हा सगळे मदरसे जे आहेत ते देखील होते। या मदरशामध्ये जी काही मुलं होती त्यांना काल सायंकाळी दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आणि त्यानंतर रात्री उशिरा या सगळ्या पाडकामाला सुरुवात करण्यात आल्याची देखील माहिती मिळते आणि आता हे पाडकाम पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर आपण बघतोय पाडकाम जरी पूर्ण झालेलं असलं तरी कोणत्याही नक्कीच भूषण, त्यामुळे पावनगडावर प्रशासनाकडून ही मोठी तोडक कारवाई करण्यात